पॅरिसच्या एखाद्या चकचकीत फॅशन बुटीकमध्ये हजारो रुपयांना विकली जाणारी एक अतिशय आकर्षक डिझायनर हँडबॅग आणि दिल्लीच्या उकिरड्यावर पडलेली एक अत्यंत घाणेरडी मातीने माखलेली प्लास्टिकची पिशवी, या दोन गोष्टींमध्ये काय संबंध असू शकतो? वरवर पाहतात तर काहीच नाही. हो ना, म्हणजे एका बाजूला अत्यंत उच्चभ्रू जीवनशैली आणि दुसऱ्या बाजूला समाजातील सर्वात दुर्लक्षित असा अंधारलेला कोपरा. पण आजच्या या सखोल चर्चेत आपण पाहणार आहोत की या दोन पूर्णपणे भिन्न जगांना जोडणारा एक भक्कम पूल कसा तयार झाला. आणि हा प्रवास खरंच खूप थक्क करणार आहे. अगदी. आजची आपली सखोल चर्चा ही रॅग्स टू रिचेस म्हणजेच अक्षरशः कचऱ्यातून संपत्तीकडे जाणाऱ्या एका अफाट प्रवासावर आधारित आहे. आपण आपल्या माहितीच्या स्रोतांवरून दिल्लीच्या अनिता आहुजा आणि त्यांचे कन्झर्व्ह इंडिया या उपक्रमाचं विश्लेषण करणार आहोत. बरोबर. आणि यातला मुख्य उद्देश हा आहे की सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याचा आपला नेहमीचा दृष्टिकोन कसा बदलावा लागतो हे समजून घेणं. राईट. कारण कचरा वेचणाऱ्यांच्या जीवनात खरा बदल घडवून आणण्यासाठी केवळ दानशूरपणा किंवा सहानुभूती पुरेशी नसते, तर कायमस्वरूपी रोजगार आणि सन्मान कसा निर्माण करता येतो हे पाहणं महत्वाचं आहे. खरं तर हा विषय अनेक अर्थांनी डोळे उघडणारा आहे. कारण या संपूर्ण प्रवासात सर्वात लक्षवेधी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे हा केवळ एका पारंपरिक सामाजिक कार्याचा किंवा समाजसेवेचा विषय नाहीये. अच्छा, मग याला आपण काय म्हणू शकतो? हा सामाजिक उद्योजकता म्हणजेच सोशल एंटरप्रेन्योरशिप या संकल्पनेचा एक अत्यंत उत्कृष्ट आणि व्यावहारिक प्रयोग आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्वात मोठ्या आणि दुर्गंधीयुक्त समस्येकडे एक मोठी संधी म्हणून कसा पाहता येतं याचा हा जिवंत पुरावा आहे. क्या बात है. म्हणजे जेव्हा समस्येची व्याप्ती मोठी असते तेव्हा त्यावरील उपायही त्याच ताकदीचा असावा लागतो. एक्झॅक्टली. आणि तो उपाय या उपक्रमातून कसा सापडला हे समजून घेणं खूप रंजक आहे. नक्कीच. आणि या उपायाच्या मुळाशी जाण्यापूर्वी ना आपण या कथेच्या सुरुवातीच्या टप्प्याकडे वळूया. अनिता आहुजा यांची जी पार्श्वभूमी आहे ती पाहता ही कथा आणखीनच वेगळं वळण घेते. हो, कारण अनिता या दिल्लीतील एका खूप सधन कुटुंबातून आलेल्या महिला आहेत. बरोबर. आणि सर्वसामान्य सधन लोकांप्रमाणेच त्यांच्यासाठीही समाजकार्य आणि दानधर्म करणं हा सुरुवातीला फक्त एक छंद होता. म्हणजे आपल्या फावल्या वेळेत काहीतरी चांगलं काम करावं, पैसे दान करावेत, जुने कपडे गरिबांना द्यावेत. हो, म्हणजे स्वतःला एक चांगले नागरिक म्हणून पाहावं इथपर्यंतच मर्यादित अशी ती सुरुवात होती. राईट. पण जेव्हा त्यांनी कचरा वेचणाऱ्यांचं, ज्यांना आपण रॅग पिकर्स म्हणतो, त्यांचं जीवन अत्यंत जवळून पाहिलं तेव्हा त्या भयानक वास्तवाने त्यांना खूप अस्वस्थ केलं. मला असं वाटतं की तो एक असा क्षण होता जिथे त्यांच्या लक्षात आलं की आपण जे करत आहोत तो खरा उपाय नाहीच आहे. हो, आणि ती वास्तविकता समजून घेणे इथे खूप गरजेचं आहे. आपण रस्त्यावरून जाताना कचरा वेचणाऱ्यांना पाहतो, पण त्यांच्या आयुष्याचे पदर किती गुंतागुंतीचे आहेत याचा आपण कधीच विचार करत नाही. हो ना, आपण फक्त दुर्लक्ष करून पुढे जातो. अगदी. कचरा वेचणारे हे प्रामुख्याने रस्त्यावरील आणि कचराकुंडीतील प्लास्टिकचा कचरा गोळा करतात. त्यांचं कामाचं ठिकाण म्हणजे उकिरडे, जिथे कुजलेला कचरा, वैद्यकीय कचरा आणि विषारी पदार्थ एकत्र पडलेले असतात. बापरे, हे वातावरण तर आरोग्यासाठी जीवघेणं असणार. खूपच. त्यांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सुविधा नसतात. एवढ्या अतोनात कष्ट करून स्वतःचा जीव धोक्यात घालूनही त्यांच्या हातात दिवसअखेर अत्यंत तुटपुंजी रक्कम पडते. अनेकदा ते मध्यस्थांकडून किंवा स्थानिक गुंडांकडून शोषणाचे बळी ठरतात. हे खूपच भयानक आहे. आणि या सगळ्याहून मोठी शोकांतिका म्हणजे समाजाच्या दृष्टीने त्यांना कोणताही आदर किंवा सन्मान नसतो. लोक त्यांना जवळ उभं करणंही पसंत करत नाहीत. त्यांना केवळ कचरावाले म्हणून हिणवलं जातं. हे ऐकल्यावर एका गोष्टीची प्रकर्षाने सारीव होते. फक्त पैसे दान करणं किंवा काही कपडे देणं म्हणजे एखाद्या खोल भडभडणाऱ्या जखमेवर फक्त वरवरची बँडेड लावण्यासारखं आहे. हो, एक्झॅक्टली, बँडेड. त्याने ती जखम कधीच बरी होत नाही. ती फक्त तात्पुरती झाकली जाते आणि आतल्या आत चिघळत राहते. पण त्या भयानक वास्तवाने अस्वस्थ होणं आणि त्यातून थेट एक आंतरराष्ट्रीय व्यवसाय उभारणं यात खूप मोठं अंतर आहे. खूपच मोठं अंतर आहे. हा पूल त्यांनी कसा बांधला? म्हणजे नेमक्या याच बिंदूवर अनिता यांचा दृष्टिकोन कसा बदलला आणि त्यांनी या लोकांना फक्त अन्न किंवा पैसे देण्याऐवजी कायमस्वरूपी उपाय का शोधण्याचं ठरवलं? हाच या सखोल चर्चेचा सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. जर आपण याला एका मोठ्या संदर्भात पाहिलं तर इथेच खऱ्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेटचा म्हणजेच समस्या सोडवण्याच्या वृत्तीचा जन्म झालेला दिसतो. अच्छा, कसं काय? अनिता यांना हे प्रकर्षानं जाणवलं की दानधर्म ही केवळ एक तात्पुरती मदत असते. समजा आज एखाद्या गरजू व्यक्तीला जेवण दिलं
तर उद्या त्याला पुन्हा भूक लागणारच आहे. दानातून मिळणारी मदत ही त्या व्यक्तीला कायमस्वरूपी गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर काढूच शकत नाही. राईट. पण रोजगार हा एक दीर्घकालीन उपाय असू शकतो. अगदी बरोबर. जर या कचरा वेचणाऱ्या लोकांना कायमचा आधार द्यायचा असेल तर त्यांना दानाची नाही तर कामाची आणि त्यातून मिळणाऱ्या सन्मानाची गरज आहे हे त्यांनी ओळखलं. म्हणजे समस्येचं मूळ हे पैशांच्या अभावात नसून कौशल्याच्या आणि सन्मानजनक रोजगाराच्या अभावात आहे हे त्यांना समजलं. हो, आणि इथूनच हा विषय खऱ्या अर्थाने वेग घेतो. कारण याच जाणीवेतून अनिता यांनी त्यांचे पती शलभ आहुजा यांच्यासोबत कन्झर्व्ह इंडिया या संस्थेची सुरुवात केली. त्यांनी एक अत्यंत अनोखी कल्पना प्रत्यक्षात आणली. ती कल्पना काय होती? जी कचरा वेचणारे आधीपासूनच प्लास्टिकचा कचरा गोळा करत होते ना, त्याच कचऱ्याचा वापर करून त्यांनी पुनर्वापर म्हणजेच रिसायकलिंग सुरू केलं. या कचऱ्यातून त्यांनी अतिशय स्टायलिश, इको फ्रेंडली हँडबॅग्स आणि फॅशनच्या वस्तू बनवल्या. एक मिनिट, मला इथे थोडं थांबवायचंय. हे सगळं ऐकायला एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं खूप छान वाटते, पण प्रत्यक्षात हे शक्य कसे? हो, साहजिकच आहे हा प्रश्न पडणं. म्हणजे रस्त्यावरचा कचरा गोळा करणारी व्यक्ती, ज्याला कदाचित साधं लिहिता वाचताही येत नसेल, त्याला थेट इंटरनॅशनल फॅशन मार्केटच्या दर्जाचं काम कसं शिकवता येईल? निरुपयोगी कचऱ्यातून थेट उच्चभ्रू बाजारपेठ गाठणं हे इतकं सोपं नक्कीच नसेल. अजिबात सोपं नव्हतं. भाषा, मशीन्स हाताळणं, डिझाईन समजून घेणं, यावर त्यांनी मात कशी केली? हा अतिशय अचूक प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या उत्तरातच या संपूर्ण मॉडेलचं खरं यश दडवलेलं आहे. ही काही एका रात्रीत घडलेली जादू नाहीये. या प्रक्रियेमागे व्हॅल्यू क्रिएशन नावाचं एक अत्यंत महत्त्वाचं आणि तांत्रिक शास्त्र आहे. व्हॅल्यू क्रिएशन म्हणजे मूल्य निर्मिती. हो, त्यांनी कचरा वेचणाऱ्यांना नुसतं कामावर बोलावून पिशव्या शिवायला दिल्या नाहीत. त्यांनी एका संपूर्ण प्रक्रियेची, एका नव्या तंत्रज्ञानाची रचना केली. सर्वात मोठं आव्हान होतं ते रस्त्यावरील घाणेरड्या प्लास्टिकला एका चांगल्या दर्जाच्या कच्च्या मालात बदलणं. अच्छा. यासाठी त्यांनी बरंच संशोधन केलं आणि हँडमेड रिसायकल्ड प्लास्टिक म्हणजेच HRP या संकल्पनेचा शोध लावला. हँडमेड रिसायकल्ड प्लास्टिक हे नेमकं कसं काम करतं? कारण प्लास्टिक तर कारखान्यात मोठ्या मशीन्सवर रिसायकल होतं असं आपण नेहमी ऐकतो. हो, पारंपरिक रिसायकलिंगमध्ये प्लास्टिक वितळून त्याचे छोटे दाणे बनवले जातात. पण कन्झर्व्ह इंडियाची पद्धत खूप वेगळी होती. सर्वात आधी या अकुशल कामगारांना प्लास्टिक गोळा करून ते अत्यंत स्वच्छ धुण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं. राईट. कारण रस्त्यावरील कचऱ्यात अनेक विषारी आणि अस्वच्छ पदार्थ असतात. अगदी बरोबर. त्यानंतर हे स्वच्छ केलेले प्लास्टिकचे तुकडे वाळवले जातात. मग सुरू होतो सर्वात जिकरीचा तांत्रिक भाग. रंगीत प्लास्टिकच्या पिशव्यांचे एकावर एक थर रचले जातात. अच्छा, म्हणजे वेगवेगळ्या रंगांचे थर? हो, आणि हे थर एका विशिष्ट दाबाखाली आणि अत्यंत अचूक तापमानाला प्रेस केले जातात. जर तापमान थोडं जरी जास्त झालं तर ते प्लास्टिक पूर्णपणे वितळून त्यातून विषारी वायू बाहेर पडू शकतो. बापरे, हे तर खूप रिस्की आहे. आणि जर तापमान कमी राहिलं तर ते थर एकमेकांना चिकटणारच नाहीत. ही अचूकता साधण्यासाठी त्यांनी खूप प्रयोग केले. म्हणजे यासाठी कोणतीही कृत्रिम रसायने किंवा रंग न वापरता त्यांनी फक्त वेगवेगळ्या रंगांच्या प्लास्टिक पिशव्यांचे थर वापरून डिझाईन्स तयार केले. अगदी बरोबर. आणि जेव्हा हे थर एकमेकांवर प्रेस करून त्याची एक जाड शीट तयार केली जाते तेव्हा ती शीट दिसायला आणि स्पर्शाला अगदी खऱ्या लेदरसारखी वाटते. वा, हे खूपच भारी आहे. या प्रक्रियेसाठी त्यांनी मशीन्स डिझाईन केल्या आणि कचरा वेचणाऱ्यांना त्या मशीन सुरक्षितपणे हाताळण्याचा शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं. हे खरोखरच अफाट आहे. म्हणजे त्यांनी फक्त कच्चा माल गोळा करण्याचं काम त्यांच्याकडून काढून घेतलं नाही, बरोबर. तर त्यांना एका गुंतागुंतीच्या प्रक्रियेत ऑपरेटर बनवलं. हो, आपण या प्रवासाचे 4 मुख्य टप्पे समजून घेऊया. पहिला टप्पा होता कचरा. दुसरा टप्पा होता त्या कचऱ्यावर तांत्रिक प्रक्रिया करून त्याचे एका नाविन्यपूर्ण उत्पादनात रूपांतर करणं. म्हणजेच ती HRP शीट, राईट? एक्झॅक्टली. तिसरा टप्पा म्हणजे त्या शीटपासून फॅशन डिझायनर्सच्या मदतीने उच्च दर्जाच्या बॅग्स बनवून त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करून उत्पन्न मिळवणं. युरोप आणि अमेरिकेतील बाजारपेठांमध्ये अशा इको फ्रेंडली आणि हाताने बनवलेल्या वस्तूंना खूप मोठी मागणी असते, हे त्यांनी अचूक हेरलं होतं. आणि सर्वात महत्वाचा चौथा टप्पा कोणता? तो म्हणजे त्या उत्पन्नातून आणि नवीन शिकलेल्या कौशल्यातून कामगारांना मिळणारा सन्मान म्हणजेच डिग्निटी. या चौथ्या टप्प्याबद्दल आपण थोडं अधिक बोलायला हवं, कारण या उपक्रमाचा परिणाम केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित राहिला नाही हे आपण स्पष्टपणे पाहू शकतो. हो ना. कचरा वेचणाऱ्यांना आता एक स्थिर आणि चांगलं उत्पन्न मिळू लागलं हे खरे आहे, पण
त्यांनी शिलाई डिझाईन, रंगसंगती, ओळखणं आणि रिसायकलिंगसारखी नवीन आणि आधुनिक कौशल्य आत्मसात केली. बरोबर. त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल हा केवळ बँकेतल्या खात्यात नाही, तर त्यांच्या सामाजिक स्थानात झाला. कालपर्यंत जे लोक समाजासाठी फक्त कचरा गोळा करणारे होते, ते आज कुशल कामगार बनले. एका अर्थाने सन्मान हे असं चलन आहे जे कोणालाही दान म्हणून देता येत नाही. ते कौशल्यातून आणि श्रमातूनच कमवावं लागतं. हा विचार अगदी योग्य आहे. सन्मान हा खरोखरच कमवावा लागतो आणि तो मिळवून देण्याचं काम या मॉडेलने केलं. मग आता इथे आणखी एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं वाटतं. एकाच वेळी गरिबीचा प्रश्न सोडवणं आणि दुसरीकडे रस्त्यावरील प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवणं. म्हणजेच त्यांनी एकाच धाग्यात पर्यावरणाचा आणि गरिबीचा असे दोन मोठे प्रश्न अतिशय कौशल्याने शिवून काढले आहेत. हो, हे खरोखरच एक विन विन मॉडेल आहे. राईट. हे विन विन मॉडेल अर्थशास्त्राच्या आणि समाजशास्त्राच्या दृष्टीने इतकं प्रभावी का ठरतं? या प्रश्नाचं उत्तर सक्षमीकरण विरुद्ध दानधर्म या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेत दडलंय. जेव्हा एखाद्या व्यक्तीला केवळ पैशांची मदत केली जाते, तेव्हा ती व्यक्ती मदतीवर अवलंबून राहण्याची शक्यता असते. बरोबर. ती मदत संपली की समस्या पुन्हा उभी राहतेच. अगदी. पण जेव्हा एखाद्याला कौशल्य दिलं जातं, तेव्हा केवळ एक व्यक्ती उभी राहत नाही, तर त्याच्या पुढच्या पिढ्यांचं भविष्यही सुरक्षित होतं. एक प्रशिक्षित कामगार आपल्या मुलांना शाळेत पाठवू शकतो, त्यांना चांगलं आरोग्य देऊ शकतो. याचाही मोठा फायदा झाला. यालाच खऱ्या अर्थाने शाश्वत विकास म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतात. शाश्वत विकास म्हणजे असा विकास जिथे व्यवसाय, पर्यावरणाचे रक्षण आणि सामाजिक बांधिलकी हे तिन्ही घटक हातात हात घालून चालतात. म्हणजे इथे कोणाचंही नुकसान होत नाहीये? अजिबात नाही. पर्यावरणातील कचरा कमी होतोय, अर्थव्यवस्थेत नवीन उत्पादने येत आहेत आणि तळागाळातील लोकांना सन्मानजनक रोजगार मिळतोय. आणि हे सगळं ऐकत असताना मला सतत एक गोष्ट जाणवतीये की अनिता आहुजा यांचं हे मॉडेल आजच्या काळात किती जास्त प्रासंगिक आहे. हो, आजच्या काळात तर खूपच. आज आपण पाहतो की जगभरात अनेक नवीन स्टार्टअप्स उभे राहत आहेत, ज्यांचा मुख्य उद्देश प्लास्टिक रिसायकलिंग, फॅशन अपसायकलिंग आणि सर्क्युलर इकॉनॉमी हा आहे. भारतातही आज अनेक कचरा व्यवस्थापन स्टार्टअप्स आणि ग्रामीण हस्तकला व्यवसाय नेमक्या याच धर्तीवर चालताना दिसतात. अगदी बरोबर. आजच्या कॉर्पोरेट जगात ESG म्हणजेच पर्यावरण, समाज आणि प्रशासन आणि कॉन्शियस बिझनेस या संकल्पनेची खूप मोठी चर्चा होते. मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या या विषयांवर लाखो रुपये खर्च करून सेमिनार्स घेतात. हो, आज हे शब्द कॉर्पोरेट जगाचे बझवर्ड्स बनले आहेत. पण आपण यातील सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊया. कारण हा शब्द ऐकायला जेवढा मोठा वाटतो ना, त्याची मूळ संकल्पना तेवढीच नैसर्गिक आहे. अच्छा, ती कशी काय? आजवर जगाची अर्थव्यवस्था ही रेखीय किंवा लिनियर पद्धतीवर चालत आली आहे. म्हणजे निसर्गातून कच्चा माल घ्या, त्यातून वस्तू बनवा, ती वापरा आणि फेकून द्या. ते एक मेक अँड डिस्पोज असं म्हणतात ना त्याला. एक्झॅक्टली. पण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे वापरा आणि फेका या विचारसरणीला दिलेला पूर्णविराम. निसर्गात जसा कधीच कचरा नसतो, म्हणजे बघा ना, एका झाडाचं गळलेलं पान हे दुसऱ्या झाडासाठी खत बनतं, तसंच अर्थव्यवस्थेतही एका प्रक्रियेतून बाहेर पडलेला कचरा हा दुसऱ्या प्रक्रियेसाठी कच्चा माल बनला पाहिजे. आणि कन्झर्व्ह इंडियाने नेमकं हेच केलं. अगदी बरोबर. प्लास्टिकचा प्रवास कचराकुंडीत संपू न देता त्याला पुन्हा अर्थव्यवस्थेच्या चक्रात आणलं. हे ऐकल्यावर असं वाटतं की अनिता यांनी या सगळ्याची अंमलबजावणी अनेक वर्षांपूर्वीच केली होती. हे अगदी एखाद्या व्यक्तीने जेव्हा इतर सर्व लोक अजूनही टेलिग्राम वापरण्यात मग्न होते तेव्हाच स्मार्टफोन्सचा शोध लावल्यासारखं आहे. हो, खूप छान उपमा दिलीत तुम्ही. आज आपण ज्या बझवर्ड्सबद्दल मोठ्या कॉर्पोरेट मीटिंग्समध्ये आणि AC कार्यालयांमध्ये चर्चा करतो, ते त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून धूळ आणि मातीत काम करून अनेक दशकांपूर्वीच सिद्ध केलं होतं. नक्कीच. त्यांचे विचार आणि त्यांचं काम काळाच्या खूप पुढे होतं. आणि इथेच सामाजिक उद्योजकतेचा मुख्य निष्कर्ष काढता येतो. पहा, कोणत्याही व्यवसायात नफा हा अत्यंत महत्त्वाचा असतोच. त्याशिवाय व्यवसाय टिकू शकत नाही आणि वाढूही शकत नाही. हे तर आहेच. पण जेव्हा एखाद्या व्यवसायाचा उद्देश हा नफ्याच्याही पुढे असतो, तेव्हा तो व्यवसाय केवळ मुठभर लोकांसाठी पैसे कमवण्याचं साधन न राहता समाजाच्या भल्याचा एक मोठा हत्यार बनतो. सामाजिक उद्योजकतेमध्ये नफा हा गाडीतल्या इंधनासारखा काम करतो. अच्छा, म्हणजे इंधन हे गाडी पुढे नेण्यासाठी आवश्यक असतंच. हो, पण गाडी नक्की कोणत्या दिशेने आणि कुठे न्यायची आहे हे त्या गाडीचं स्टिअरिंग म्हणजेच तो उद्देश ठरवतो.
कन्झर्व्ह इंडियाच्या बाबतीत तो उद्देश केवळ बॅगा विकणं हा नव्हता, तर कचरा वेचणाऱ्यांचं जीवन सुधारणं आणि पर्यावरणाचं रक्षण करणं होतं. राईट. आणि नफ्याने केवळ त्या प्रवासाला गती दिली. अगदी बरोबर. तर या संपूर्ण माहितीचा आणि प्रवासाचा नेमका अर्थ काय होतो, आपण आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटाकडे येत आहोत. तेव्हा आपण यातून मिळालेल्या मुख्य निष्कर्षांची थोडक्यात उजळणी करूया. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समस्यांकडे एक मोठी संधी म्हणून पाहता येतं. हो, हे तर नक्कीच. जिथे संपूर्ण जगाला फक्त दुर्गंधी, अडचण आणि कचरा दिसत होता, तिथे योग्य दृष्टिकोनातून पाहिल्यावर एक मोठा आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि शेकडो लोकांसाठी रोजगाराची संधी दिसली. दुसरी गोष्ट, दानापेक्षा सन्मान अधिक मोलाचा असतो. एखाद्याला आयुष्यभर फुकटचं अन्न देणं हे तात्पुरतं समाधान देऊ शकतं, पण जोपर्यंत त्या व्यक्तीला कौशल्य देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने समाजाचा विकास होत नाही. आणि यातली तिसरी आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाविन्यपूर्ण कल्पनांतून अत्यंत जटिल सामाजिक प्रश्न सोडवता येतात. एखादी छोटीशी वाटणारी कल्पना, जसं की कचऱ्यातील रंगीत प्लास्टिकच्या पिशव्या विशिष्ट तापमानाला वितळवून त्याचं लेदरसारखं कापड बनवणं, किती मोठा सामाजिक आणि पर्यावरणीय प्रभाव निर्माण करू शकते हे आपण यातून पाहिलं. राईट. थोडक्यात सांगायचं तर समाजातील दुर्लक्षित घटकांना फक्त तात्पुरती मदत करण्यापेक्षा त्यांना सक्षम केल्यानेच खरा, खोलवरचा आणि शाश्वत बदल घडतो. कोणतीही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तो उपाय केवळ बँडेडसारखी वरवरची मलमपट्टी आहे की त्यातून खऱ्या अर्थाने मूल्यनिर्मिती होत आहे. अगदी बरोबर. आजूबाजूच्या लोकांशी, मग ते सहकारी असोत किंवा हाताखाली काम करणारे लोक असोत, त्यांच्याशी व्यवहार करताना त्यांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य दिलं जात आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. हां, खरोखरच एक असा विचार आहे ज्यावर कृती व्हायला हवी. अनेकदा समस्यांच्या मूळ कारणाकडे न जाता फक्त वरवरचे उपाय शोधले जातात. अनिता आहुजा यांच्या प्रवासातून हे शिकायला मिळतं की समस्येच्या मुळाशी जाणं, त्यामागील गुंतागुंत समजून घेणं आणि तिथे एक कायमस्वरूपी शाश्वत व्यवस्था निर्माण करणं हीच खऱ्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. नक्कीच. आजची ही सखोल चर्चा केवळ एका यशस्वी व्यवसायाची गोष्ट नसून मानवी मूल्यांची आणि क्षमतेची ओळख करून देणारी आहे. पण ही चर्चा संपवताना श्रोत्यांसाठी एक असा प्रश्न उपस्थित राहतो ज्यावर सर्वांनी सखोल विचार करायला हवा. कोणता प्रश्न? जर योग्य प्रक्रियेतून, प्रशिक्षणातून आणि एका वेगळ्या कल्पक दृष्टिकोनातून रस्त्यावरील अत्यंत निरुपयोगी आणि दुर्गंधीयुक्त प्लास्टिकच्या कचऱ्याचं रूपांतर एका अतिशय मौल्यवान आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वस्तूत होऊ शकतं, तर या समाजात आणि आपल्या आजूबाजूला अशी कोणती मानवी क्षमता किंवा बुद्धिमत्ता आहे जी केवळ योग्य वातावरणाभावी, संधीअभावी किंवा आपल्या दुर्लक्षामुळे रोज वाया जात आहे? हा खूपच गहन विचार आहे. हो ना. एका निरुपयोगी वस्तूत जर इतकं मूल्य दडवलेलं असू शकतं, तर एका मानवी आयुष्यात किती मूल्य असू शकेल? हा खरोखरच एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधणं हे एका चांगल्या समाजाचं लक्षण ठरेल. आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.